पण उभ्या आयुष्यात महाराजांनी दोन गोष्टी शिकवल्या उभ्या आयुष्यात, मनापासून ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या किल्ल्याचं नाव काय? काय नाव? आणि महाराजांचा मृत्यू झाला त्या किल्ल्याचं नाव काय? शिवनेरीचे पहिले दोन अक्षर म्हणजे आणि रायगडाचे पहिले दोन अक्षर म्हणजे, हे दोन शब्द तयार केल्यावर एक शब्द तयार होतो तो म्हणजे. पण शिवनेरी पासून रायगडापर्यंतचा प्रवास सोपा होता का? अजिबात नव्हता. या प्रवासात महाराजांनी दोन गोष्टी शिकवल्या आपल्या लेकराला, मनापासून सांगा. पहिली गोष्ट, ताईनो कान देऊन ऐका, जगाच्या पाठीवरती पहिला राजा आहे, एकमेव राजा आहे जो शूर आहे, पराक्रम आहे, पण त्याच बरोबर चारित्र्य संपन्न राजा, परस्त्रीचा आदर करणारा राजा, एकमेव छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. मी असं का म्हणालो? अहो, रांजाच्या पाटलानं स्वराज्यामध्ये एका स्त्रीची आबरू लुटली, आबरू गेले म्हणून त्या माऊलीनं विहिरीमध्ये उडी टाकली. खबर महाराजांना का नाही? महाराजांनी रांजाच्या पाटलाचा उजवा पाठ डावा हात कलम केला, चौरंग करून चौकात उभा केला, सांगितलं जो कोणी या मातीत परस्त्रीच्या पदराला हात लावेल त्याचा रांजाचा पाटील केला जाईल. ताईनो, मी तुमच्या भावासारखा आहे, या भावाचं एक वाक्य घेऊन जावा. ताईनो, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. पण यदा कदाचित जर तुमचा मार्ग कुणी अडवला तर त्याला छत्रपती शिवरायांची जात दाखवा, त्याला महाराजांची जात दाखवा. अरे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. अरे भगव्याची रक्षणी तू, या फडफडणाऱ्या भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेख आहेस, दुबळी समजू नको स्वतःला. तू जिजाऊंची लेख आहेस, दुबळी समजू नको स्वतःला. तू जिजाऊंची लेख आहेस. हे नाही म्हणणार आल्यापासून बायकांच्याच बाजूने बोलायला आहे. हेने याला पाकिडी बिकडी जास्त दिले काय? एकडे एकाने कार्यक्रमाला होतो, कार्यक्रम सुटल्यानंतर एक पोरग माझ्या पशाला मला म्हटला, दादा तू नेहमी सांगतोस स्त्रियांनी पुरुषांसाठी हे केलं, स्त्रियांनी पुरुषांसाठी ते केलं, एका वाक्यात पटवून सांग म्हणला, स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं? घरात गेल्या विचारतात का नाही, सांग तू माझ्यासाठी काय केलं? लय दिवसांना अशी तावडीत एकत्र गावलेत. ऐका, स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं? दादांनो, हात तिचे, हात तिचे आहेत, पण बांगड्या मात्र दादांनो आजही तुमच्या नावाचे आहेत. कपाळ तिचा आहे, कुंकुम मात्र दादा आजही तुमच्या नावाचा आहे. पाय तिचा आहे, पैंजण मात्र दादा आजही तुमच्या नावाचा आहे. गळा तिचा आहे, मंगळसूत्र दादा आजही तुमच्या नावाचा आहे. रक्त तिचं आहे, दूधही तिचंच आहे, पण पोरग मात्र दादांनो आजही तुमच्या नावाचा नाही. यापेक्षा स्त्रीनं आणखी काय करावं? मग कोणी म्हणतं मला शिवाजी महाराज व्हायचाय, कोणी म्हणतं मला संभाजी महाराज व्हायचाय, तर त्याने एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला. अहो, ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाईतली आई का आली ना तो जिजाऊचा शिवबा झाला, तो जिजाऊचा शिवबा झाला. मी नाही, शत्रू सुद्धा म्हणतोय जगाच्या पाठीवरती एकमेव राजा आहे जो चारित्र्य संपन्न राजा आहे. शाहिस्ते खानाची बोट छाटली सगळ्याला माहितीये, पण ज्यावेळी शाहिस्ते खानाची बोट छाटली त्यावेळी शाहिस्ते खान सगळीकडे धावत आणि पळत होता. त्यावेळी त्याच्याकडे त्याची बहिणाने, हुजूर गजब हो गया, ओ नराधम सीबा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया. त्यावेळी शाहिस्ते खान तिच्या बहिणीला म्हणतो, चुप कर पगली, हे पगली, ये सीवा किसी की उंगली काट सकता है, ये सीवा किसी की गर्दन मान सकता है, पर ये सीवा किसी औरत या लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता. प्रबोधनकार ठाकरे यांचं एक वाक्य आहे, दादांनो तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, पण छत्रपती शिवरायांच्या चारित्र्यावर तुम्हाला एकही डाग बघायला मिळत नाही. चारित्र्य संपन्न राजा. आपल्या लेकराला दुसरा गुण शिकवा, मनापासून शिकवा. आज काय झाले माहितीये, दोन मित्र अक्कलकोटमध्ये रस्त्याने जात असतात. एखाद्या मित्राची समोरून आई येते,
त्या मित्राच्या आईला बघून तो दुसरा मित्र म्हणतो, काय काकू कशा आहेत, तब्येत बिब्येत बरी आहे का? आणि घरी गेल्यावरती म्हातारी खोकलून मरते, तर तिला औषध आणून देत नाही, एवढी दलिंदर पिढी आज या मातीमध्ये जन्माला आली. तेच पोरग बस स्टँड वरती जात, एक बस येते, त्या बस मधनं 4-5 मुली खाली उतरतात. ह्या बेण्याला वाटतं तिच्याकडे बघून आता आपण स्टाईल मारली पाहिजे. हे बेनं गाडीवरनं त्या बस स्टँड मध्ये जातं, समोरने एक गाई जात असते, हे बेनं गाडीवरनं त्या गाईच्या पाया पडतं. घरात गेल्यावरती बाप सांगतो, जा जरा गोट्यातल्या जनावराला चारा टाक. ते म्हणतोय, हे आपण असली कामं करतो का? म्हणजे आपण काय करतोय, पहिल्यांदा दुसऱ्याच्या आईला इज्जत देतोय आणि रस्त्यावरच्या गाईला नमस्कार करतोय. ज्या दिवशी या देशातली पोरं पहिल्यांदा घरातली माय आणि गोठ्यातली गाय या 2 गोष्टींना इज्जत देतील, त्या दिवशी तुमच्या गावामध्ये तानाजी, बाजी, यसाजी जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. 2 गोष्टी. आणि एक मनापासून सांगणं आहे, भाऊबीजेला आपण भावाला काहीतरी मागत असतो. इथनं पुढं भाऊबीजेला फक्त एक गोष्ट मागा, की बाबा आजपर्यंत बऱ्याच साड्या, बरेच पैसे दिला असतील, पण भैया इथून पुढं भाऊबीजेला मला 1ही रुपया देऊ नकोस. फक्त एक गोष्ट तुझ्या बहिणीची ऐक, की दादा आजपासून तू ज्या नजरेनं मला बघत आलायस, त्याच नजरेनं इतर माय माऊलींना बघायला शिक. ती खऱ्या अर्थानं भाऊबीज, ती खऱ्या अर्थानं ओवाळणी. या एका गोष्टीसाठी आयुष्यभर जगलात ना, नक्कीच या देशातले बलात्कार कमी होतील. आणि दुसरी गोष्ट शिका, ती म्हणजे जगाच्या पाठीवरती एकमेव अशी बाप लय काय ज्यांना सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नाही, सुपारीच्या खंडाचं. पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणाऱ्यातली 60% लोक व्यसन करतात. आता लिहून देतो, जय. खास टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं, बोर्डिंगची, बांधकाम व्यवसायात यूपीचे लोक, गौंडी सगळे बिहारचे. आमची पोरं काय करतात कॉलेज, मी यांना नावं ठेवतो अशातला भाग नाही. ती लोक येथून पोट कमवतात, पैसे कमवतात, जगतात. आमची पोरं कॉलेजच्या कट्ट्यावरती बसतात, पिचकाऱ्या मारतात आणि कुणाच्या पाठीमागं की जय म्हणत फिरतात. याच्या पलीकडे काय करतायत का नाही? ज्या दिवशी मराल, ज्या दिवशी घरात बसाल, तरी कुठला राजकीय नेता तुम्हाला आणि तुमच्या आई वडिलांना पोसायला येतो? एकदा मनापासून प्रश्न विचारा, मग राजकारणात राजकीय नेत्यांच्या पाठीमागं फिरा. व्यसन करू नका. सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं महाराजांना, सुपारीच्या खांडाचं. पण कधी कधी प्रश्न पडतो, ही जय म्हणणारी मंडळी बघितल्यावरती, की पोरांनो व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? चुकीच्या गोष्टीमध्ये स्वतःचा घालू नका पाय. जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्हीच्या देशाचे ज्ञानोबराय, तुकोबराय आणि छत्रपती शिवराय, छत्रपती शिवराय. फक्त व्यसन करू नका. इथं टाळ्या वाजवायच्या आणि घरात गेल्यावर तंबाखू म्हणायचं, असलं काय करायचं नाही ना. बाप अख्ख्या घरात सुविचारले होतो व्यसन करू नये, आणि संध्याकाळ झाली बापच पोरला सांगतो, जा जरा चुलीवरून सिगरेट पेटवून आण. बरं ते बेना असे ते जणू काय शिवजयंतीची ज्योत घेऊन आले. मी एका ठिकाणी ताईनो नगरला कार्यक्रमाला होतो. एक पोरग माझ्या पैशाला मला म्हणला, दादा तू नेहमी सांगतोस दारू बाद असते, एका वाक्यात पटवून सांग मला दारू बाद असते. मी आजपासून सोडली. म्हणलं एक गोष्ट कर. का म्हणला, काय करू? हे बघ 2 काचेचे ग्लास आण. बेण्यानं लगेच आणले. ताईनो मी एका ग्लासमध्ये दारू टाकली, एका ग्लासमध्ये पाणी टाकलं आणि दोन्ही ग्लासमध्ये किड्या मुंग्या टाकल्या. ज्या ग्लास मध्ये दारू होती त्या ग्लास मधल्या किड्या मुंग्या मेल्या होत्या, आणि ज्या ग्लास मध्ये पाणी होतं त्या ग्लास मधल्या किड्या मुंग्या जिवंत होत्या. म्हणलं बघ बाबा दारू एवढी बाद असते, दारू पेल्यामुळे किड्या मुंग्या मेल्या, आपण माणसं आहोत. मला म्हणला समजलं. म्हणलं एखादं तरी बेनं सुधारलं. म्हणलं तुला काय समजलं? म्हटला दादा दारू पेणं हे किड्या मुंग्याचं काम नाही, म्हटलं त्याला फक्त मर्दाचं काळीज लागतं. हात जोडलं त्याच्या पुढे. आमच्या इकडे कोल्हापूरला जे फार सुंदर म्हणते, शिवाजी महाराजांच्या काळातले मावळे कसे होते? सकाळी लवकर उठे, रणांगणात सुटे, तलवार तुटे पण माग नाही हाटे. आताचे मावळे कसे आहेत? उशिरा उठे, दारूच्या अड्ड्यावर सुटे, बाटली फुटे पण पिणं माग नाही हाटे. तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा जन्माला यावा? वाटतं का? वाटत असेल तर अक्कलकोट मधल्या किती माई माऊलींनी आपल्या पोराची नावं शिवाजी संभाजी ठेवलेत? हात वरती करून दाखवा. 8 वर्षात 10 वर्षात बघा किती लोकांनी ठेवलेत.
एकीला सुद्धा वाटत नाही माझ्या पोटी शिवाजी जन्माला यावा. पोराचं नाव बंटी. इथला बंटी नव, दुसरा बंटी. पोराचं नाव यश, आयुष्यभर अपयश. नावं जरा चांगली ठेवा. अहो पूर्वी नावं कशी होती? एक हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. एकटा खिंड लढवतो त्याचं नाव बाजी. अरे वाघाला फडतो त्याचं नाव संभाजी. आणि सगळ्यांना एकत्र करून जो स्वराज्य निर्माण करतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. नावं अशी ठेवा. पूर्वी ताईनो बघा ना, पूर्वी वडिलांना काय म्हटलं जायचं? पिताश्री. पिताश्रींचं परत काय झालं? पप्पा. पुण्याला काय झालं असेल पप्पाचं? पॉप. पूर्वी आईला काय म्हटलं जायचं? आई साहेब. आई साहेबांचं परत काय झालं? आई. आई जाता आपल्याकडे काय झाले? मम्मी. पुण्याकडे काय झालं असेल? मॉम. कधी कधी प्रश्न पडतो या मॉमचं भविष्यात बॉम्ब होईना म्हणजे बरं. तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा जन्माला यावा? एक काम करा, कान देऊ नाही का? एकच गोष्ट करायची. उद्या सकाळी उठायचं आणि अक्कलकोट मध्ये आपली पोरं ज्या शाळेत शिकते त्या शाळेत जायचं. शाळेच्या शिक्षकाला भेटायचं आणि फक्त एवढं सांगायचं की बाबा आजपासनं आम्हाला शाळेत हे शिकवलंय क कमळाचा, ब भरजीचा, ग गवताचा, श शामृगाचा. इथून पुढं माझ्या पोराला एक गोष्ट शिकव. काय शिकव? तुम्हाला पण ते शिकवले, मला पण ते शिकवले. शाळेतल्या शिक्षकाला सांगायचं माझ्या पोराला हे शिकू नको, माझ्या पोराला फक्त एक गोष्ट शिकव, क कमळाचा नाही, क कर्मवीर भाऊराव पाटलांचा शिकव, ब भरजीचा नाही, ब भगतसिंगाचा शिकव, श शामृगाचा नाही, श छत्रपती शिवाजी महाराजांचा शिकव, स सशाचा नाही, स छत्रपती संभाजी महाराजांचा शिकव. एवढ्या गोष्टी शिकवा. अनेक परिवर्तनाच्या गोष्टी तुमच्या पोरांच्या मनामध्ये रुजू होतील. हे सोपं नाही. शिवचरित्र का ऐकावं? कारण येणाऱ्या पिढ्यांमध्ये लढण्याची प्रवृत्ती निर्माण व्हावी यासाठी ऐकावं. महाराज प्रतापगडावरती अफजल खानाच्या भेटीसाठी उभारले. 40,000 सेनासागर घेऊन अफजल खान प्रतापगडाकडे यायला निघाला. वाईच्या मार्ग प्रतापगडाकडे आला. महाराज प्रतापगडावरती. आणि त्यावेळी महाराजांनी पहिला गनिमी कावा केला. अफजल खान ज्या रस्त्याने येतो ना त्या रस्त्यावरची सगळी झाडे तोडली. अफजल खानाचा यायचा प्रवास मंदावला. येता 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 मध्येच लंगडे तोड केली. 20,000 सैनिक मारले. अफजल खानाचं सैनिक 20,000 उरलं आणि 20,000 सैनिक प्रतापगडावरती आलं. महाराजांनी अफजल खानाच्या भेटीला शाम्याना बांधला आणि महाराज निघाले. अंगामध्ये जिरटोप घातलाय, डोक्यावरती जिरटोप, अंगामध्ये चिलखत आणि हातामध्ये मराठी वाघांचं हत्यार घातलंय महाराजांनी. बायको मरून फक्त महाराजांचे 12 दिवस झालेत. महाराजांनी आई तुळजा भवानीला शेवटचा नमस्कार केला आणि आज ते कदम महाराज अफजल खानाच्या भेटीला निघाले. वेळ ठरवली दुपारची 12. सूर्य डोक्यावरती. आपण खाली बघायचं म्हणलं अफजल खान दिसतोय. अफजल खानानं वरती बघायचं म्हणलं डोळ्यात सूर्याची किरण जातात, वरचं काही दिसत नाही. बारीक प्लॅनिंग केलं महाराजांनी. पहिला मावळा घेतलाय सोबत, त्याचं नाव जीवा. महाराज गेले. जीवा येतोस? हो जी. जीवा हे बघ, उद्या जर तुझं बरं वाईट झालं तर तुझ्या बायका पोरांना काय सांगायचं? राजे बायका पोरांची चिंता कोणाला? हे पाणी सोडलं मी माझ्या घरादारावरती, हे पाणी सोडलं मी माझ्या वतनावरती. राजे हा जीवा तुमचा, हा जीवा स्वराज्याचा. राजा म्या मेल्यानंतर ज्या हड्यातनं जगदंब जगदंब आणि शिवाजी शिवाजी हे नाव ऐकू येईल राज, ती हाड या जीवाजी महाल्यांची असत्याल एवढं समजा. चला सोबत. सोबत घेतलाय जीवा. उत्कृष्ट दांडपट्टा चालवतो. महाराजांनी सांगितलं जीवा हात गेल्यावरती तू माझ्याकडे नाही बघायचं, तू फक्त सय्यद बंडा बघायचा. सय्यद बंडाचा दांडपट्टा निघायच्या अगोदर जीवा तुझ्या दांडपट्ट्याने सय्यद बंडाचा दांडपट्टा खाली पडला पाहिजे. होय राज. जायला निघाला. दुसरा सरदार घेतला, त्याचं नाव संभाजी कावजी कोंढाळ. महाराजांच्या आयुष्यातला पहिला बॉडीगार्ड. ह्याची निवड कशी झाली? ताईनो, महाराज एकदा
जत्रेत जात होते आणि समोरनं हत्तीच्या रानरेला ताकदीचं एक पोरग चालत आलं. महाराजांनी त्या पोरला बघितलं. यसाची, हे पोरग मला माझ्या स्वराज्यात हवाय. यसाची गेले, त्या पोरला धरलं, राजांच्या समोर उभा केलं. जाड होत. महाराजांनी विचारलं, नाव काय रे तुझं? लोक म्हणतात संभाजी काऊजी. असं काय काम करतोस? काय नाही जी, खातो पितो आणि झोपतो. राजे म्हणाले, स्वराज्यासाठी काम करशील, काय करावं लागेल जी? काय नाही, खायचं प्यायचं झोपायचं आणि कोण आडवं आलं की कापायचं, एवढंच काम करायचं. सोबत घेतलाय संभाजी काऊजी. महाराजांनी सांगितलंय, संभाजी एक काम करायचं, आत गेल्यावरती तू मला नाही बघायचं, तू सय्यद बंडा नाही बघायचा, तू फक्त आणि फक्त अफजल खान बघायचा. संभाजी, यदा कदाचित जर माझं बरं वाईट काय झालं तर तुझ्या तलवारीनं तो अफजल खान वाचता कामा नाही. आणि महाराज निघाले. आज ते कदम महाराज शाम्यानाच्या जवळ आले. पाठीमागं तानाजी मालुसरे उभे होते. महाराज जवळ गेले. तानाजी मालुसरेंना सांगते झाले, ताना, उद्या माझं काही बरं वाईट झालं, संभाजीला गादीवरती बसवा आणि साम्राज्य स्वराज्य अभेद्य जिजाऊंच ठेवा. ही जिजाऊंची ज्योत थांबता कामा नये. तानाजी बोलू शकत नव्हते. डोळ्यात पाणी होतं. राजा मी जातो ना, एकदा संधी द्या ना राजा, एकदा मरायची संधी द्या राजा. नाही, उभा राहा. तानाजी मालुसरे आणि कैक सैनिक शामनाच्या साईडने जी घनदाट जंगल होती तर जंगलात जाऊन उभा राहिले. महाराज जवळ गेले. प्रत्येक मावळ्याच्या डोक्यात एकच, एकदा फक्त महाराज सुटावेत. आई भवानीची शपथ, अफजल खानाला त्याचा बाप पाठवल्याशिवाय सोडणार नाही. फक्त एकदा महाराज सुखरूप यावेत. महाराजांनी हात पाऊल टाकला. शामण्याच्या आत महाराज गेले. मावळ्यांना साईडला उभारलेला महाराज दिसायच्या बंद झाले. मोठ्या आवळल्या गेल्या, तलवारी ताणल्या गेल्या, डोळ्यात पाणी आलं. आई भवानी, गरिबांचा लेख आहे तो, जगाचा पोशिंदा आहे, राजाला वाचव माझ्या. आणि अफजल खान उठून उभा राहिला. वकीलला म्हणतोय, क्यों रे? शिवाजी शिवाजी सुना था, यही क्या वो शिवाजी दक्कन का चूहा? हा हुजूर, ये वो शिवाजी. आणि अफजल खान म्हणतोय, ओ शिवाजी राजे, आओ हमारे गले लग जाओ, आओ. आज ते कदम महाराज अफजल खानाच्या जवळ गेले. डोक्यावरती जिरेटोप, अंगात चिलकत आणि हातात मराठी वाघांचं वाघनं घातलंय महाराजांनी. आमचा एक नियम आहे, आम्ही चुकूनही कधी कुणाच्या वाट्याला जात नाही, पण आमच्या वाट्याला कोणी आलं तर त्याला आम्ही गाडल्याशिवाय सोडत नाही. हा आमचा पहिला नियम आहे. अफजल खानानं महाराजांना पहिलं आलिंगन दिलं. पहिलं आलिंगन यशस्वी झालं. अफजल खानानं महाराजांना दुसरं आलिंगन दिलं. हातातली कट्यार बाहेर काढली. महाराजांच्या पाठीवरती वार करायचा प्रयत्न केला. दगा झाला ना. महाराजांनी हातातलं वगैरे काढला. खूप असला अफजल खानाच्या पोटात आत 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 गेला. कोतरा घेऊन मारायला. अफजल खान ओरडला, हे अल्लाह, आई जगदंबेचा उदो उदो झाला. महाराजांनी अफजल खान फाडला. अफजल खान फाडला बरोबर अफजल खान जसा ओरडला तसा सय्यद बंडा आत आला. सय्यद बंडानं आपला दांडपट्टा काढला. आपल्या दांडपट्ट्यानं सय्यद बंडा राजांवरती वार करणार तोपर्यंत राजांचा जीवा आत आला. जीवानं आपली तलवार बाहेर काढली. सप करणं चालवली. सय्यद बंडाचा दांडपट्टा खाली पडला. इतिहास पुटपुटला. होते जिवाजी म्हणून वाचले छत्रपती शिवाजी राजे. महाराज बाहेर आले. लोक सैनिकांनी सप कत्तली करायला चालू केल्या. महाराजांनी मोजायला सैनिक चालू केलं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. हा 14वा कुठं आहे? हा संभाजी काऊजी हातात अफजल खानाचं मुंडकं घेऊन उभारला होता. महाराज म्हणाले, संभाजी, अरे नुसतं धाडस कशासाठी केलास? नाही राज, तुम्ही वागण्या क्या कोपसल्या,
म्हटलं बेन मरते की ना कुणाष्ट आणलं का आपण म्हणला येताना. राजे म्हणाले संभाजी कुठलीच गोष्ट प्लॅनिंगच्या बाहेर जाऊन नाही करायची. महाराज घोड्यावरती बसले. चला सकाळी अफजल खान मारलाय, डोक्याला लई टेन्शन आले, थंड महाबळेश्वरच्या ठिकाणी जाऊ, मुक्कामला जाऊ. नाही, आमची पोरं म्हणतात ना आई 10वीचा पेपर दिलाय, लई टेन्शन आले, मामाच्या गावाला जातो की. पोरग कॉप्या करून पास झाले त्याचं काय नाही, पण टेन्शन लय आले. एकही दिवस असं नाही की ज्याचं नियोजन महाराजांनी केलं नाही. अरे नव्हे जन्माला यायच्या अगोदरच ज्या माणसाचं नियोजन ठरलंय असा कोणी राजा या जगात एकमेव असेल तर ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज. दुसरा राजा बघायला मिळत नाही. महाराज 12 वाजता अफजल खानाला मारलेत आणि सायंकाळी 5 वाजता महाराज घोड्यावरती बसले. महाराजांचं सैनिक तयार झालं आणि एकच गर्जना घडली, नमो पार्वती पते हर हर महादेव. महाराजांची घोडी निघाली सातार प्रांतामार्गे, वाई प्रांतामार्गे. 1 डिसेंबरला महाराज कोल्हापूरच्या पन्हाळ्यावरती आले. कोल्हापूरच्या पन्हाळ्यावरती महाराजांनी भगवा फडकवला. हा भगवा सोपा नाही. भगवा म्हणजे भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित आणि वा म्हणजे वासना रहित. या 3 शब्दांचा अर्थ म्हणजे हा भगवा आहे. हा भगवा प्रभू श्रीरामांचा, हा भगवा माझ्या वारकऱ्यांचा, हा भगवा माझ्या धारकऱ्यांचा, हा भगवा निष्ठेचा, त्यागाचा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा, हा भगवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा. भगवा तुमचा आणि माझा. हा भगवा दिलाय महाराजांनी तुमच्या माझ्या हातात.